वतीने पुरुष एकदा सर्वांना देऊया गणेशजी पाटील साहेब असतील यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा, गीतेजी ठाकरे यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने देखील शुभेच्छा आपण देत आहोत. यावेळेस आपण पाहतोय पहिला बॉल पॉईंटच्या दिशेने फक्त ढकलण्यामध्ये जंटर पुश केलाय आणि आज दरम्यान आपण पाहतो 2 धावा मिळतील. पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि या 2 धावा धावफलकावरती मिळतात. जागृत मराठा भिवंडी संघ, बॉलर्स नेम मिस्टर मॅक आणि ट्रॅकवरती सज्ज. 2 धावा आलेले आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना स्ट्राईक एंडला फलंदाज सोमनाथ. ज्या सोमनाथने प्रत्येक मॅच मध्ये षटकाराने सुरुवात केली आहे परंतु त्या संघाला यश अद्याप मिळवता आलेलं नाहीये. आता मात्र विजयाच्या शोधात ते असेल कारण त्या संघाच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. जर जेवायचा कोणता खेळाडू बाकी असेल तर प्लीज व्यवस्था आहे आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. आपले मेघादा गोंधळी ठाणे वाघविलचे त्यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज खास करून खंडाळा लोणावळा वरून ते मॅचचा आनंद घेतात संपूर्ण फॅमिली सहित. त्यांच्या वतीने देखील संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपले ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अध्यक्ष साहेबांकडून हा प्रत्येक खेळाडूचा गौरवच म्हणावा लागेल. त्यांचे विशेष कौतुक. पहिलं षटक चालू आहे. 3 षटकांचे मॅच आहे. पुन्हा एकदा जशी मॅच स्टार्ट झाली पावसाच्या सरी पुन्हा एकदा चालू होताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मॅक. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय दम करत. डीप बॅकवर्ड पॉइंटला गॅप शोधलाय. जणू काही मॅप लावला होता मिस्टर सोमनाथने आणि त्याच्या बॅट मधून या धावा मिळतील. टीम जागृत मराठा भिवंडी संघाला 4. सात धावा या धावफलकावरती आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय या पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन क्वाड बिहाइंडच्या रूपाने मात्र परतावा लागेल आणि पहिला धक्का श्रेय शिंदुलकरने त्यामुळे श्रेष्ठांच्या पाठीमागे टिपलेला तो झेल. फलंदाज होतो बाद. मॅकला मिळते पहिली सफलता. सोमनाथ म्हणजे याचा अर्थ की जागृत मराठा भिवंडी संघाला लागणारा हा मोठा धक्का. दीपक मोरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात. दीपक पाटील आहेत बघा, माफ करा कारण एन्जॉय करायचं म्हटलं तर आमचे काही मित्र जे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, मोरे असो पाटील असो आपल्याला सगळे सारखेच आहेत. यावेळेस क्लीन बॉल दांडी गुल होतीये दीपक पाटीलची आणि पहिला धक्का लागल्यानंतर लगेच दीपक पाटीलला परतावं लागेल. सेकंड विकेट डाऊन. टीम जागृत मराठा भिवंडी टीम पूर्णपणे नाराज असेल. कदाचित दीपक पाटील सुरुवातीला हे नाव आपण घेतलं असतं ना तर पाटलांची दहशत काही वेगळीच असते, परंतु मोरे या नाव घेतल्यानंतर त्यांना देखील थोडस वेगळं विचलित झाल्यासारखं वाटलं असेल. कारण आपले सभांगडी आहेत, आपलेच मित्र आहेत जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या धावफलकावरती प्रॉपर आपण 7 कारण बैलगाडा क्षेत्र असेल तेव्हा पाटलांचा बैलगाडा हा देखील आपण प्रचलित असलेला पाहतो ऐकतोय आणि पाटील म्हटल्यानंतर काहीतरी वेगळी दहशत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. काही थट्टा मस्करीचा भाग वगळता आपण ऑन गोईंग मॅच कडे लक्ष देऊ. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन येतात. पिंटू
मॅक 2 सफलता त्याला मिळाले. पुन्हा एकदा शॉर्ट ब्लेन टाकण्याचा चेंडू यावेळेस आपण प्रयत्न केलेला आणि दिशा थोडीशी भरकट आहेत. आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला आहे. इट इज बाईट बॉल आणि नेक्स्ट मॅच गोपी 11 ठाणे संघाचे कॅप्टन आणि टॉससाठी आपण यायचे आणि रिची प्रतिष्ठान जितू निलेश 11 कल्याण डोंबिवली याही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. निलेश दादा म्हात्रे, प्रमोदजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन 40+ हा संघ आपण पाहणार आहोत. आज तुम्हाला दर्जेदार संघ पाहायला मिळाले 40+ मधून आणि प्रत्येक संघाचा खेळ, प्रत्येक खेळाडूचा खेळ या प्लॅटफॉर्मवरती अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि प्रत्येक जण प्रयत्न करणारे या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी पहिलं समाप्त झालेलं आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 2 बाद 8 धावा. जागृत मराठा भिवंडी यावेळेस लाईन पाहावी लागेल. मिस्टर अमित डांगरे सर, जमिनीत समंदर बॉलर्स नेम गिरीश. षटक क्रमांक 2 मध्ये गिरीश या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं. लेफ्ट राऊंड विकेट. पुन्हा एकदा हलकसं वळण घेणारा पाहायला मिळाला. हरकत करून चालला बॉल एसटी रक्षकाकडे. नकल चेंडू म्हटलं जातं आणि कुठेतरी इथे मात्र अचंबित करणारा चेंडू होता. संभ्रमात टाकलं फलंदाज सोमनाथला. राजन पाटील आणि यावेळेस आपण पाहतो बॉल चाललाय लॉंग गोल सीमारेषे बाहेर. लांबच लांब पल्ल्याचा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड नगर सबक षटकार. धावा फलकावरती आहेत आणि आता धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न स्वतः संघ नायक आहेत. अखोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा संभ्रमात द्विधा मनस्थितीमध्ये होते. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर निघाला. हातभर वळण चेंडूने जरूर घेतलं. नॅचरल ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर आउट स्विंग आणि हार्ड टॉट बॉल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टानिक स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज कॉटन बॉल करण्याची संधी होती गिरीशकडे आणि तिचं सोनं देखील केलेलं आहे. एससीडीज कॉटन बॉल फलंदाज बाद. या दरम्यान खास करून आमचे कर्जत वरून केवलजी मसे यांच्या ठिकाणी आगमन होते. नामांकित युवा उद्योजक आहेत आणि कर्जत व्यापारी संघटनेमध्ये देखील हे मोठं नाव आहे केवलजी मसे. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. नगरसभा चषक 2024 मध्ये या आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. कारण बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्या समवेत मग गोवा ट्रिप असेल, अलिबाग असेल, सातत्याने केवलजी मसे हे मात्र आमच्या समवेत असतात. आणि आज आदरणीय रमेशजी सोळशे साहेब, नानाशेठ सोळशे यांच्या विनंतीला मान देऊन, प्रथमेश सोळशे असतील यांच्या विनंतीला मान देऊन आज या स्पर्धेमध्ये त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. स्वागत आहे आपलं. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज गिरीश. हेमंत आलेत, न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट. राऊंड विकेट. इथे आणखीन एक डॉट बॉल आणि मात्र इथे पंचांकडून कोणत्या प्रकारची भूमिका पाहायला मिळत नाहीये. म्हणजे याचा अर्थ की डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालेला आणि 2 षटकांमध्ये धावा फलकावरती 15 धावा, 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. जागृत मराठा भिवंडी टीम खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 3 षटकांची मॅच आहे. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत
इथे किती धाबा जमवल्या जातील. छत्रपती सीसी कुळगाव टीम संघाच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. नगरसेवक चषक 2024. पहिल्या षटकात 8, या षटकात 7, टोटल 15 धाबा दाखल करत आहेत. 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. एखाद्या संघाला लखपती करण्याची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि काल सिल्वर स्टार भिवंडी, एबन पवन केने, विवेक शेलार, खालिंग एक्सप्रेस असे गोलंदाज देखील आपण काल पाहिलेले आहेत. फलंदाज देखील पाहिलेले आहेत. जबरदस्त फटकेबाजी, हल्ला बोल, 100 पेक्षा जास्त धावा देखील पाहिले. अनेक रेकॉर्ड्स, अनेक विक्रम या क्रीडा नगरीमध्ये मोडले देखील गेलेले आहेत आणि अनेक रेकॉर्ड्स देखील आपण पाहिले प्रस्थापित केले गेलेले आहेत. असं क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट, पावसाळी हंगामातील सर्वात मोठी बदलापूरची नामांकित दर्जेदार स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. नगरसेवक ट्रॉफी इथे लाई चांगली आहे. आणखीन यावेळेस आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतात. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज आपण पाहिले या इनिंगमध्ये गीतेजी ठाकरे सर. षटक क्रमांक 3 चालू आहे. स्लॉगरचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे, डेट ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे. कारण या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल बनू शकते या मॅचमध्ये. तसा प्रयत्न जागृत मराठा भिवंडी संघाला करावा लागेल, परंतु गोलंदाज देखील तितका चालाक आहे. इथे लाईन चांगली आहे. हा देखील बॉल प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का दिलाय. धक्के पे धक्का दे धक्का असं करत असताना काय गोलंदाजी होतीये. टीम आपण पाहिली तर गजानन गोपी 11 या संघाच्या वतीनं. कसं विसरून चालेल, मागच्या याच हंगामामध्ये याच क्रीडा नगरीमध्ये जोबेलीकर चषक या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा किताब घेणारा खेळाडू प्रतिस्पर्धी संघामध्ये श्रेयस शिंदुलकर हे विसरून मात्र चालणार नाही आहे. जागृत मराठा भिवंडी संघाला षटक क्रमांक आपण पाहतोय, अंतिम चालू आहे. जगदीश दूधकर हे देखील मॅच आनंद घेत आहेत. बरीच वर्ष आपण पाहिली तर गावदेवी वसार संघासाठी त्यांनी देखील नेतृत्व केलेलं आहे. आज मिहिर 11 संघामध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी आपण पाहतो इथे उपस्थित आहेत. रविदादा वायले यांच्या नेतृत्वाखाली 16 धाबा 60 रन अनंत येतात निबासमान मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. लाईन चेक करावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झालाय. केबलजी मसे देखील या मॅचचा मनसोक्त आनंद घेत आहेत. आज अगदी बिजी शेड्यूल मधून खास कर्जतवरून भर पावसात देखील बदलापूरकडे रवाना झाले. प्रेमा खातीर गीतेजी ठाकरे असतील जे सह आयोजक आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॅटची हलकीशी कडा घेऊन बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट सेकंडचा कॉल झालाय, परंतु इथे थांबवण्यात आलंय कारण 1 धाव पुरेशी आहे. थ्रो ॲक्युरेट पाहायला मिळाला आणि या एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धाबसंख्या दाखल 17 धाबा 17 रन्स. 17-11 म्हटलं क्रिकेटमध्ये तर फार वेळा शुभ मानला जातो. 17चा खतरा कोणत्या संघाला बसेल यावेळेस आपण पाहतोय. स्कोर ऑफ द विकेट, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक सज्ज, प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि तिथे फक्त केवळ 1 धाव मिळेल. आणि अद्याप आपण पाहतो केवळ 1 धाव म्हटल्यानंतर मला आठवण झाली की केवळजी मसे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरे शेवटचं आणि 18 धाबा फलकावरती आहेत. अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर पुरेशी धावसंख्या बनू शकले नाहीये. पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपेल, परंतु LBW इथे मात्र ग्राह्य धरली जाणार नाही. लेग बिफोरची विकेट हे लक्षात असू द्या. प्रत्येक खेळाडूला ही सूचना आहे कारण टेनिस बॉल क्रिकेट देखील हळूहळू प्रगत होत आहे.
त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आणखीन काही वेगवेगळे बदल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. अलीकडच्या काळामध्ये काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक आयोजकाचा असो जेव्हा आपण रेग्युलर क्रिकेट पाहतो, परंतु आता लीग फॉर्मॅट ही रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आलेली आहे. म्हणजे कुठेतरी आता प्रत्येक गावागावामध्ये पावसाळ्यात देखील तुम्हाला लीग पाहायला मिळतील. आणि धाबा फलकावरती आपण पाहतो पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. 19 धाबा फलकावरती 20 धावांचं लक्ष्य आणि त्या 20 धावांचं लक्ष्य करत असताना आपण पुन्हा एकदा श्रेय शिंदूळकर सारख्या एक नामवंत खेळाडूला आपण पाहणार आहोत. जेव्हा मी तर म्हणेन लहान असताना भरपूर वेळा श्रेयसचा खेळ पाहण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी मग उल्हासनगर असो, अंबरनाथ असो, बदलापूर असेल, त्यानंतर शहापूर, मुरबाड या परिसरात अनेक वेळा आम्ही सुद्धा श्रेयसच्या खेळीचा आनंद घेतलेला आहे. लहानपणी सुद्धा टेम्पिलला सुद्धा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी राहिलेला हा खेळाडू. अद्यापर्यंत आपण त्याची बॉडी लँग्वेज फिटनेस पाहिला तर कदाचित यंगस्टर खेळाडूला देखील श्रेयस लाजवतील इतका फिटनेस त्यांनी क्रिकेटमध्ये जपलेला आहे. चला मिस्टर जय पवार, जबरदस्त पॅनेलचे जबरदस्त पंच मिस्टर जे पी. चला गोपी 11 ठाणे टीमचे कॅप्टन आणि रिची जितू निलेश 11 कल्याण डोंबिवली. चला निलेश दादा टॉससाठी लगेच या. डोंबिवलीचा मान, डोंबिवलीचा सन्मान, कल्याण डोंबिवलीचा अर्थातच मोठा गावचे निलेश दादा म्हात्रे सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवली रिची जितू निलेश संघाला ते लीड करतात. चला गोपी ठाणे टीम कॅप्टन ओके रेडी. चला आपला प्रतिस्पर्धी निलेशजी म्हात्रे देखील येतात. निलेश दादा म्हात्रे यांच्याकडे पाहिल्यानंतर रिव्हर्स अगदी आपण पाहतो वेळोवेळी सातत्याने दुधारी तलवार चालवण्याचं शस्त्र ज्यांनी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच आणलं ते निलेश दादा म्हात्रे. केविन पीटरसन नंतर जर नाव ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कोणाचं घेतलं जाईल तर ते निलेश दादा हा म्हात्रे यांचं. 20 धावांचं लक्ष. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलर्स नेम निलेश दिनेश. गोपी ठाणे ऑन द टॉस and decision elected to field first. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल्स झाला. मिड विकेटला बॉल चालले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील. आणि बदलापूर म्हटलं तर नक्कीच प्रत्येक पाहुण्यावरती प्रेम करणार शहर सातत्याने. नानाशेठ सोळशे यांची मेवणी देखील आहेत. केवळजी मसे आणि बदलापूरची मैत्री म्हटलं तर अतूट. अगदी आपण पाहिलं तर काल गटारी निमित्त ते येऊ शकले नाही, परंतु आज कुठेतरी कालचा दिवस आमच्या समवेत ते नक्कीच एन्जॉय करू शकतील. आणि यावेळेस फटका पण पाहतोय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल चालला यावेळेस टाटा बाय बाय करत असताना
बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ बदलापूर कर्जत हायवे एंड वरती धावा मिळतील पूर्णपणे 6. बिग ब्लास्ट षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळेल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जात आहे. कदाचित आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न श्रेयस शिंदूळकर, कारण मागचा सामना फार जिव्हारी लागला असेल. 1 बॉल 6, कदाचित 3 चेंडू 6ची गरज होती. जर श्रेयस शिंदूळकर स्ट्राईक वरती असता, त्याचा झेल झाला नसता, तर कुठेतरी 2 चेंडू 6 मध्ये ती मॅच मुन्ना पठाण सर, गोपी 11, गजानन 11 या संघाकडे जाऊ शकली असती. परंतु तिथे मात्र चित्र काही वेगळं पाहायला मिळालं. तो सामना गमवावा लागला. 1-6ची मॅच म्हटलं तर एक मोठा पराभवच म्हणावा लागेल. आणि आता नक्कीच आपण पाहिलं तर तो प्रयत्न कुठेतरी इथे पुसून काढण्याचा, तो पराभवाचा या ठिकाणी कुठेतरी डाग पुसून काढण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये गजानन गोपी 11 हा करत आहे मैदानाच्या आत. धावत संख्या धावफलकावरती 13-14 धावा, 14 रन्स. 12 बॉल आणि आता 6 धावांची गरज. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बघा किती किती स्ट्रॉंग आपल्याला. जर तुम्ही तिसऱ्या बंधाची मागणी करता, परंतु आमच्याकडे अल्ट्रा एज ही सिस्टीम अजूनही ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल रबल बॉल फॉर्मॅटमध्ये येणं बाकी आहे, लक्षात असू द्या. परंतु पाहावं लागेल नक्की हा बॉल कुठल्या भागाला स्पर्श करून गेलाय हे पाहणं गरजेचं आहे. कळेल कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी म्हटल्यावरती सर्व गोष्टी स्पष्ट तुम्हाला क्वालिटी बीट क्लिअरिटीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ऑफिशियल अपडेटर आमचे प्रथमेशजी परब आहेत, त्यांच्या साथीनं मिनल पाटील आहेत, जे खास नेरळ कर्जत तालुक्यातील एक चांगले ऑपरेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑफिशियल कॅमेरामॅन सुद्धा आहेत आणि आमचे ओमकार सावंत हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या समोर जॉईंट होतात. कारण भरपूर लांबचे दौरे ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी करत असते. आज भरपूर ठिकाणी स्पर्धा चालू आहे आणि कुठेतरी शेड्यूल बिझी आहे. गौरव सावंत सर जे ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड आहेत. नॉट आउट, डॉट बॉल, सेफ असेल बासमन. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी दीपक. डॉट बॉल आलेला ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा या ठिकाणी खोलण्यात आला. अगदी आपण पाहतो फेस ओपन करण्यात आलं. फक्त एकच धाव. आता माहिती आहे या ठिकाणी मॅकला, श्रेयस शिंदूळकरला की सामना आपल्या बाजूने, सामना सहज सोप्या पद्धतीने आपण जिंकू शकतो. आणि हाच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये होतो, कारण 10 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धावांची गरज आहे, म्हणजे एका धावेसाठी 2 चेंडू आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत असंच म्हणावं लागेल. एकदा स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये चालला बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव पंच आम्हाला सांगतात, कारण चेंडू हातातून झोरी निसरला. पुन्हा एकदा बॅकअप त्याला देण्यात आलं. चेंडूला गॅदर केला, उचलला, फेकला. तोपर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे. या दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक धाव ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर कदाचित हा सामना राहुल सर थोडा जास्त धाबा असला तर कुठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली असे कुठेतरी. परंतु आता हा सामना जणू काय मला असं वाटायला लागलाय की भारत श्रीलंका हा सामना आपण हायलाइट टीव्ही वरती पाहतोय की काय.
आणि आता शेवट गोड केला. इथे मात्र विजयी फटका पाहायला मिळाला आणि इथे सामना जिंकलाय गजानन. गोपी 11 या संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड अँड टफ लक टीम जागृत मराठा भिवंडी आपल्याला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील भिवंडी टीमला. कारण सलग 3 सामने या संघाने गमावलेले आहेत. म्हणजे या संघाचं पूर्णपणे अस्तित्व या स्पर्धेतून मला तरी वाटतं की कमी झालेलं आहे. 5 मॅचेस अजूनही बॅलन्स आहेत. 4 ते 5 शेड्यूल आमच्याकडे पोहोचतोय. तोपर्यंत कोणी प्रॅक्टिससाठी मैदानावरती उतरायचं नाही आहे. लगेचच नेक्स्ट मॅच एका बाजूला रिची जितू निलेश 11 कल्याण डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला गोपी 11 ठाणे या 2 संघांदरम्यान होईल महामुकाबला. तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आम्ही थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो परिवर्तन. या ऐकूया आमचे बंधुतुल्य मित्र राहुलजी चव्हाण यांचा गोड आवाज. धन्यवाद.